4 6 7 तीच साईज कसं आहेत मित्रांनो, मजेत ना? असेच मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मासेमारीचे वेगवेगळे प्रकार किंवा माशाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही या अगोदर देखील बघत आला आहात आणि त्याला प्रचंड प्रेम देखील तुम्ही दिलेलं आहे. आज पुन्हा एकदा आपण पारंपरिक पद्धतीने हँडलाईनने मासेमारी करायला जाणार आहोत. म्हणजेच आपण आज गळाने मासे पकडणार आहोत. तर याला कुठला बेट म्हणजे चारा वापरला जातो किंवा हुक काय नंबरचा असतो, त्याला जी लाईन असते म्हणजे तुम्ही त्याला तंगूस म्हणतात, तो कुठल्या नंबरचा वापरला जातो, कुठला मासा आज आपण पकडणार आहोत, या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मोठा मासा पकडण्यासाठी म्हणजेच तांबोशी पकडण्यासाठी आपल्याला बांगडे लागणार आहेत. तर फ्रेश बांगडे घ्यायला आपण विलीच्या कावनात आलेलो आहोत, त्याच्या काउंटरकडे, आणि तिथून आपण बांगडे घेणार आहोत. शक्यतो फ्रेश बांगड्याला चकाकी असते आणि त्याच्यामुळे जो मासा आपल्याला पकडायचा तो अट्रॅक्ट होतो आणि त्याच्यासाठी आता आपण फ्रेश बांगडे घ्यायला आलो आहोत. ॲक्च्युली हा प्लॅन झाला आपला दुपारचा, नाही तर सकाळच्याच लिलावाला येऊन आपण आणि फ्रेश बांगडे घेतले असते. पण विलीकडे आपल्याला नक्कीच फ्रेश बांगडे मिळतील. फ्रेश आहे ना, एकदम फ्रेश बांगडे आहेत. आजचा रेट आहे 300 रुपये किलो बांगड्याचा. कितना पड़ेगा किलो में? अच्छा देखते 2 1.25. कितना बेटा? कितना बेटा? पीस कितना है नग? जो सीनियर के जी 2 4 6 7 पीस बेटा. तर हे 300 रुपयाचे बांगडे आपल्या मौज मजेसाठी आपण घेतलेले आहेत, बरोबर ना आदिराज? तुला कुठला मासा आवडतो? बांगडा आवडतो? खात तर नाही चुकी सांगतो, बांगडा आवडतो. मग कोळंबी आवडते. ओके, बघूया आता ह्याच्यावर किती मासे आपल्याला मिळतील. तर मित्रांनो, ही आहे आपली खाडी गड नदी, जी तिथे जाऊन समुद्राला मिळते. हे तर आता सगळ्यांना पाठच झालं असेल. आणि इथे वानाच्या जाळ्याचं काम चालू आहे, जे काल उचललेलं ज्याच्यात शेतकं होती. वानाच्या जाळ्याचे देखील व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. आता संपूर्ण सोबती लागलेली आहे आणि जेव्हा पाणी भरणार उलट्या बाजूला तेव्हा इथपर्यंत पाणी येणार आणि जेव्हा सुरुवात होते तेव्हाच ही फिशिंग होते. त्याच्यानंतर 2 तासाने तुम्हाला काही मिळणार नाही. जेव्हा पाणी फिरतं, जेव्हा पाणी सवार होतं, थांबतं आणि पुन्हा भरती लागते, तेव्हाच ही फिशिंग केली जाते. हे या फिशिंगची मेन महत्त्वाचं हे आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्या वेळेला पाणी रिटर्न फिरतं. आणि आपल्याबरोबर सर्वांचे लाडके हरिभाऊ आहेत. हरिभाऊ, सगळी तयारी झाली आहे? हो, झाली आहे. आता आपल्याला खाडीत जायचं आहे. होडीमध्ये जाणार. पाणी अजून सवार झाला नाही ना? नाही, अजून वाहना खाली ताट वडता, म्हणजे खाली ओढतंय पाणी. म्हणजे ताट वडला का आपले गरी असे फिरतं. आपल्याला काय ह्या नसतं, शिस्सा घातलेला नसता. बरोबर. एका कामी शिस्सा घातलेला, पण दुसऱ्या गरी ती अशी फिरताली ऐस घेऊन. बरोबर. म्हणजे ती उठता गरी खाली बसणार नाही. खडकाच्या खाली बसा मधीच मासो जो हा तो खडका धरून असता. आता आम्ही तांबोशीक जातो. तांबोशेक जास्त करून आपल्या तांबोशी नाही तर पालू बिलू असतात. बाकी इतक्या काय तितक्याच गावतात. चल, आपल्यावर राजाबाबू पण आहेत. काय तू नाही जाणार? आता जात आहे, बांगड्या आणून जात आहे.
आत्ता जातलं सकाळी गेलं मग काय नव्हते टोपली होती बाप बरं बरी होती. चान्स होतो. मी 300 रुपयान किलो आणलंय. 300 रुपयान टोपली घेऊ काय वाईट होती तुका? अरे नाही सकाळी माझा मूड नाही होतो. हा अच्छा आता मूड झालो ना आमका बघून. आता तुमका बघून मूड झाला. चला मी करपा जरा सांभाळून जावं लागतं. सगळीकडे दगड आहेत आणि या दगडातच मासा असतो मूळ. ही जी खडकं दिसतात ना त्या खडकात मासा असतो. स्पेशली मॅनग्रो जॅक म्हणजे तांबोशी. आणि असं तामशीचं वातावरण झालं की तांबोशी चांगली मिळते. समीर येतो आपल्याबरोबर, हरिभाऊ आणि मी, आम्ही 3 जण जाणार आहोत. अरे मी टोकाक बसतोय. बस बस मध्ये समीर बसतात आणि तू त्या बाजूक बस म्हणजे माका व्हिडिओ बनवूक बरं. दोन नांगर टाकतो बरे ना. आजच मी 2 नांगर आहे गे. चला बसा, समीर भाऊ आले. गोपाळ कृष्ण बाबा गोपाळ कृष्ण बाबा गोपाळ कृष्ण गावरे देवा हे सगळे हरीचे शब्द आहेत. देवांना पहिले हाक मारतो हरी. मग तुला काय वाटतं माशी हाक मारत नसतील देवाला? वाचव रे बाबा. हा हरीपासून वाचव. ते बिचारे हाक मारतायत आणि तू मिळावे म्हणून हाक मारतोय. चला वातावरण तामशीचं अरे. काय म्हणतं? तांबूस पेटली. सोडू टेकलो. आणि सुकतंय बघा किती जोरात. त्या दिशेला उडतंय. टाक 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 टाक. बोटीच्या दोन्ही बाजूचे नांगर टाकलेत. एक ह्या बाजूचा आणि एक त्या बाजूचा. आता बोट राहणार स्टेबल कारण पाणी बघा किती सुकतंय. हे मला वाढता. समीर दाखवलं बांगडा कसा कापला जातो. स्लाइस काढतो. बांगडे ताजे आहेत आणि मोठे होते. आटेकच होता. बस झाले संध्याकाळ पुरण वापरली. तो पण व्हिडिओ करून गेला. ते पापलेट गावला एका बाजूचे 2. पण कापून ठेवलेलं नरम नसतं ना. कडक आहेत. घरी सूर्य धार लावा घराकडे गेले. समीर घरी दाखव किती नंबर आहे. 8 नंबर घरी आहे. आणि साव 60 नंबरचा साव आणि 8 नंबरची घरी आहे. हरी तुझी? माझी 6 नंबर आहे. 6 नंबर घरी. घरीचा नंबर जेवढा कमी तेवढा घरी मोठी. 6 नंबरची मोठी 8 नंबर पेक्षा. चला आणि लावलंय कसं दाखव. भरून लावाय. बरोबर लावलंय. वा
वाजलेत 6:15. सूर्य आलाय कडतीला. आता मावळणार आहे सूर्य. तामशीचं वातावरण झालंय बघा, तांबूस वातावरण झालंय आणि गऱ्या टाकायला सुरुवात झाली आहे. पाणी ताट आहे एकदम, अजून पाणी सुकतंय. जास्त चान्सेस पाणी सवार झाल्यावर म्हणजे थांबल्यावर पुन्हा रिव्हर्स जेव्हा फिरतं तेव्हा जास्त चान्सेस आहेत. बरोबर ना समीर? तर मित्रांनो, हा संपूर्ण वेट अँड वॉचचा गेम असतो. फिशिंगचा गेम म्हटल्यावर तुम्हाला पेशन्स पाहिजे, कारण असं नाही की गरी टाकली आणि मासा मिळाला. सो तुम्हाला वेट करावं लागतं. कधी कधी 4 तास, कधी कधी 5 तास बसावं लागतं. कधी कधी 1 तासातच 10-15 पण कॅच होतात. सो लक फॅक्टर आहे. त्यावेळेला तुमचा मासा म्हणजे तुम्ही जेव्हा चारा टाकता त्यावेळेला मासा तिथे जर फिरत असेल तर तुमचा पटकन तो उचलणार, किंवा एखाद्या कळपामध्ये जर असेल, कळप असेल, तर तुम्हाला मासे फटाफट मिळणार. सो पूर्ण लक गेम आहे हा. आज मासा इकडे आहे तर उद्या 100 मीटर लांब असेल, 150 मीटर लांब जाऊन बसेल, कुठे असेल कोणाला ठाऊक. ते गरी टाकल्यानंतर बोटात अशी ठेवावी लागते लाईन, आणि मग मासा कसा खेचतो रे? कुरकुरतो, असं खेचतो आणि मग फार द्यायचा. म्हणजे आपण जोरात खेचायचा, पहिला त्याला अडकवायचा. मासा काय असतं की चारा तोंडात घेतो आणि हळूहळू हळूहळू असं तोंडात घेतो सोडतो, तोंडात घेतो सोडतो, आणि एकदा तोंडात घेतो त्याला कळलं की रपकन ओढायची. त्याला फार देणं म्हणतात. तर पंकान हलव अशी वाप दी आणखी करमान जाऊन मर. नवीन डायलॉग घेतले, कर्मांवर तांबोशेक सांगता. पंखान हलव, घापकन तोंडात घे आणि कर्मान मर. उद्घाटन झालंय, फार व्यवस्थित बसलंय. बारकी साईज आहे, खूप लहान साईज आहे रे, म्हणून ती जाता. खेळ करता म्हणून ती. माशाची साईज छोटी आहे. छोटी म्हणजे खाण्यालायक आहे. 2 रुपयाची आहे. किती टाक पाणी उडवते. तर ही आहे तांबोशी मॅनग्रो जॅक. ही साधारण विधभर आहे, मोठ्या मोठ्या साईज असतात. त्याला आता पुन्हा टाच लावता की तुकडो लावता? टाच लावते आणि त्याच्यावर आणि एक लावते. पाणी उडवत राहते. अर्धा कर ना उडव. ताजी तुझ्या वंडी नाही, माझ्या वंडी. बारकीचा तीच साईज ती तर ती खाऊच्या लायकीची आहे ती. अख्खी भाजून खायची. हरिभाऊ जाऊन अरे भाऊ अशी मोठी बसली. करमान मरणार नाही. अंडा असला ना, अंडा गावली. अरे भाऊनी उद्घाटन केलंय. मोठो हा किती साईज? जरा वाईच मोठी आहे, जरा वाईच मोठी आहे. अगं तुझी पण जाता खाऊ गावात. हरीचा जागा पिसळल्या. शांत शांत. हे बाबा खय गेली ती बो? पोटात गेली. किती गिळवली आणि ती खाती ते काढत. चल साईज दाखवतो पण. साथ दिली मगाचपेक्षा जरा मोठी. जरा मोठी. ओके. हे भावना मिळाली आहे आणि एक. अरे भाऊ सांगायला लेट करतात. मोठी आहे. हा साधारण बारकीच.
बरी आहे. दाखव हाय काढ रे. आता 2-2 झाल्या दोघांचे. तुझे 2 हरिभाऊ मागून पुढे आले जातात. आणि वाईज मोठी साईज काढले ना हरिभाऊ. हरिभाऊ ऍक्च्युली घाबरलेले मगासपासून. काय नाही भेटलं. कारण का त्या बोयटाच्या व्हिडिओमध्ये हरिभाऊ काय मिळालं नाही तर लोकांनी त्यांना भरपूर सुनावले. आचऱ्याला बनवलेला व्हिडिओ काय एकावं गिळल्या ना. गिळवल्या त्या काका. बरी असायची. उठता होत्या का. दात कडक असतात ना एकदम. टपकन धरलं ना. प्रेडेटर फिश आहे ना. हरीला कळलीच नाही. धरून काय रे. गोब्रो आधी कळलाच नाही तो. अच्छे काय काय. आज एक गोबरा, ही छोटी आहे. 2 छोटे 2 मीडियम. हा आजचा रिपोर्ट आहे. वा. तर मित्रांनो आज आहे दिवस 3रा. म्हणजे ज्या दिवशी आपण फिश कॅचिंगला गेलो त्याच्यानंतर मग पाऊस आला. माझं असं हे होतं की एक मोठी तांबूशी व्हिडिओ जर दिसली तर तुम्हाला पण आणखीन मजा येईल. पण 2 दिवस वाट बघितल्यानंतर आता 3ऱ्या दिवशी मी हा आउट्रो बनवतोय. तर मित्रांनो वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलच्या मार्फत फिशिंगच्या बघायला मिळतात. यापुढे देखील असेच फिशिंगचे व्हिडिओ येतील. जसं प्रेम आतापर्यंत दिले तसंच प्रेम आपल्या या व्हिडिओना देत राहा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.